नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग यातील श्लोक 13 आणि श्लोक 14 अभ्यासणार आहोत. मागील श्लोकात आपण पाहिले की कर्मफळाचा त्याग केल्यानंतर आपल्याला शांती मिळते. या श्लोकांमध्ये जिथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की खरा कर्ता कोण आहे आणि आपण या शरीरात राहूनही मुक्त कसे बरे राहू शकतो. बघूया श्लोक 13. श्री भगवानुवाच सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. जो जितेंद्रिय पुरुष मनाने सर्व कर्मांचा त्याग करतो तो या 9 द्वारांच्या शरीररूपी नगरात किंवा शहरात कोणतेही कर्म न करता आणि न करवून घेता आनंदाने राहतो. अर्थ समजून घेऊया. 9 द्वारे पुरे म्हणजे 9 द्वारांचं शहर किंवा नगर. पूर म्हणजे ग्राम, शहर, नगर. 9 द्वारांचे पूर म्हणजे काय, तर आपलं शरीर, त्याच्यामध्ये आपण आहोत. आपण आहोत म्हणजे नक्की कोण आहोत, तर आत्मा आहे. पण मग ही सगळी जी कामं करत आहे ते नक्की कोण करत आहे? आत्मा करतोय. 2 हात करतायत म्हणजे शरीर करतंय, आत्मा करते, बुद्धी करतंय, मन करतंय. नक्की करत कोण आहे? बघूया बारकावे. 9 द्वारे. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड आणि 2 विसर्जन द्वारे. हे झाले आपले 9 द्वारे. आणि हे जे सगळं 9 द्वार असलेलं शरीर, तर द्वार का म्हटलेलं आहे? कारण या सगळ्यातून आपण काहीतरी कंझ्युम करत असतो. डोळे काहीतरी बघत असतात, कान काहीतरी ऐकत असतात, नाकपुड्यातून आपल्याला सुगंध येत असतो, दुर्गंध येत असतो, म्हणजे तोंड म्हणजे जिभेतून आपण काहीतरी खात असतो. तर ह्या सगळे जे काही द्वार आहेत यातून आपण या जगातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, वाईट म्हणजे जे कंझ्युम करत असतो आपण, जे पंच ज्ञानेंद्रिय म्हणतात ती, आणि 2 विसर्जनद्वारी भोगासाठी. म्हणजे काय की आपलं जे काही आहे हे शरीर बनवलेलं आहे भगवंतानी, यांनी आपण डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी, म्हणजे आपण काहीतरी अभ्यास करतोय किंवा आपण काहीतरी वाचतोय आणि आपल्याला काहीतरी कानावर म्युझिक आलं, गेलं आपलं लक्ष तिकडे. म्हणजे आपल्याला सारखं विचलित करण्याचं काम ह्या गोष्टी करतात. कधी? जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो, म्हणजे आपली एकाग्रता कमी असते, तेव्हा आपलं ह्या 9 द्वारामधून जे काही आपल्याला विचलित करण्यासाठी गोष्टी येत आहेत तिकडे आपलं लक्ष जातं. पण मग हे जर असं आहे, हे शरीर हे 9 द्वारांचं आहे, मग आत्मा कोण आहे? तर आत्मा या नगराचा राजा आहे. जर आत्मा आहे तर हे नगर चालतं, आत्मा नाही तर हे नगर बंद पडणार. मग हे सगळं जर आहे तर मग कर्माचा कर्ता कोण? साधा प्रश्न आहे. अर्जुनाने भगवंताला काय विचारलेलं आहे? एकदा म्हणतो कर्म कर, एकदा म्हणतो कर्म कर पण त्याच्यापासून अलिप्त राहा. मग नक्की कर्म करायचं का नाही? कर्म करून जर मला अलिप्तच राहायचंय तर मी कर्म करू का नको करू? आणि त्याचं सविस्तर उत्तर भगवंत इथे देत आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण समजून घ्यायचंय. सर्व कर्माणि मनसा म्हणजे मनाने जो त्याग करतो. मग ही थोडं बारकाईने विचार केला तर आपलं जे कर्म आपलं आपण करत आहोत ते आपलं मन करत आहे का आपली बुद्धी करत आहे, आपली बॉडी करत आहे, शरीर करत आहे, देह मन बुद्धी करत आहे का आत्मा करत आहे? खरं तर आपल्यामध्ये जे सत्व रज तम हे जे 3 गुण असतात, यातून आपला जो स्वभाव बनतो, म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना
की जसं कलर्स मध्ये, रंगांमध्ये रेड, ग्रीन, ब्लू हे 3 बेसिक कलर आहेत आणि त्याच्या कॉम्बिनेशनने त्याचे मिक्स करून वेगळे वेगळे कलर बनतात. तसंच आपल्या स्वभावांचं पण आहे की एखाद्या सिच्युएशन मध्ये आपण कसं रिॲक्ट होऊ, आपण कसे वागू, हे आपल्या स्वभावामध्ये सत्व रज तम या तिघांचा मिलाप करून जो काही आपला स्वभाव बनलेला आहे, एखाद्या सत्वगुणी जास्त, आपल्यामध्ये तिन्ही गुण असतात प्रत्येकामध्ये. असं नसतं की पूर्ण 100% सत्वगुणी आहे. म्हणजे मी सर्व सामान्यतः बोलत आहे. पूर्ण 100% रजोगुणी आहे, 100% तमोगुणी आहे. या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून सर्वसामान्यतः आपले स्वभाव बनलेले असतात. मी एकदम देवाबद्दल किंवा एकदम राक्षसांबद्दल बोलत नाही, आपण सर्वसामान्य मनुष्यांबद्दल बोलत आहोत. मग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे कर्म करतो ते कुठलं करणार, आपण जे चॉईसेस बनवतो ते या 3 गुणांच्या वर अवलंबून केलेले असतात. म्हणून आपण जे या शरीरामध्ये राहत आहोत आणि काम करत आहोत, तर त्याचं जे मूळ काय म्हणू शकतो, त्याचा जो सोर्स आहे हा आपला स्वभाव आहे. त्यामुळे मी करता आहे, मी हे कर्म केलं, मनसा संन्यस्य, मनामध्ये संन्यासाची भावना येणे म्हणजे काम करायचंच नाहीये का, काम थांबवायचंय का, तर नाही, पण मी करता आहे ही भावना सोडून द्यायची आहे. कारण आपण जे आहोत ते त्यांनी जे शरीर बनवून दिलेलं आहे त्यामध्ये आपला वास आहे. तो आत्मा जो आहे आपला, तो भगवंतानी या शरीररूपी साच्यात टाकलेला आहे आणि तू कसं वाग हे त्यांनी आपल्यावर सोडलेलं आहे. भगवंत नाही ठरवत की आपण कुठल्या परिस्थितीत कशा प्रकारे वागायचं. परिस्थिती निर्माण होते मायेमुळे आणि मायेमध्ये आपण जर परत परत त्याच चुका करत राहिलो तर त्याच परिस्थिती, तेच सिच्युएशन आपल्या लाईफ मध्ये परत परत येत राहतात. त्यामुळे जोपर्यंत आपण आपला धडा त्याच्यातून शिकत नाही, आपण त्याच्यातून काहीतरी टेक अवे करत नाही, काहीतरी आपल्यामध्ये बदल घडवत नाही, तोपर्यंत ती सिच्युएशन वेगळ्या ना वेगळ्या रूपाने आपल्या समोर येत राहते, पॅटर्न बनत जातात. आपण असं बघत असतो की आपल्याला परत परत तेच, आपल्याला रोजच उशीर होतो, आपल्याला अशी एका प्रकारचे अनुभव सारखेच येतात, एकाच प्रकारची माणसं भेटतात जे आपला उपयोग करून घेत आहेत, किंवा आपल्याला म्हणजे असं आपल्याला कळतं की हे माझ्यासोबत घडलेले, तरी पण माझ्यासोबतच सारखं असं का घडतं. हा एक आपला पेटंट डायलॉग, माझ्यासोबतच असं का घडतं. उत्तर साधं आहे, तू त्याच्यातून शिकत नाहीस. आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या त्यातून आपण बोध घेऊन काही सुधरत नाही. त्यामुळे ही जी माया आहे हिचं कामच आहे की आपल्याला वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये टाकणं. आणि भगवंतानी आपल्याला ज्या काही पॉवर्स दिलेल्या आहेत, पॉवर्स म्हणजे काय, जर विचार करण्याची विवेक, सदविवेक बुद्धी आहे ती वापरून आपल्याला याच्यातून पार करायचं आहे. पण हे सगळं करताना हे मी करतो आहे ही भावना सोडायची आहे. बघूया श्लोक 14. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. तेच इथे आलेलं आहे. परमेश्वर लोकांचे कर्तृत्व, कर्म किंवा कर्मफळाचा संयोग निर्माण करत नाही, तर हे सर्व मनुष्याच्या स्वभावातून घडते. स्वभावस्तु प्रवर्तते. इथे इतकं ढळढळीत ओपनली स्वच्छ शब्दात भगवंत स्वतः इथे सांगत आहे. न कर्तृत्वम न कर्माणि, आपलं कर्तृत्व कसं होणार आहे, आपण कुठली कर्म करणार आहोत, म्हणजे परिस्थिती येणं हे मायेचा प्रभाव आहे. त्यामध्ये आपण कसं वागतो हा आपला चॉईस आहे, तो देवाने आपल्या हातात दिलेला आहे. आपल्या स्वभावातून तो निर्माण होणार आहे. भगवंताची अलिप्तता, देव आपल्याला कोणतेही कर्म करायला लावत नाही किंवा फळाला बांधत नाही.
तो केवळ एक साक्षी आहे. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेले न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम. हे जे काही आहे हे कर्माच्या बंधनातून आपोआप निर्माण होणाऱ्या स्थिती आहे. याच्यामध्ये देवानी काही असं ठरवून केलेलं नाहीये की हे देवा, हे माणसा, आज तुझ्या आयुष्यात हे असं घडणारच आहे. ते जे सगळा कर्माचा नियम आहे त्याला बांधून माया, आपली माया आपल्यावर टाकत असते आणि परिस्थिती घडत असते. आपण आपल्या स्वभावा परत निर्णय घेत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे सगळं चालू असताना भगवंत बघत आहे. एक क्षण देखील, अर्धा क्षण देखील असा नाही की भगवंत आपल्यापासून दूर आहे. आपण काय विचार करतो हे सगळं भगवंताला माहित आहे. स्वभावस्तु प्रवर्तते. आपले संस्कार, आपल्यातील गुण आणि आपला स्वभाव आपल्याकडून कर्म करवून घेत असतो. त्यामुळे जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे कर्तेपण आहे, जे उत्तरदायित्व आहे, हे असं सांगतात की आपल्या कर्मासाठी आपणच जबाबदार आहोत, देव नाही. त्यामुळे आपण आपला स्वभाव सुधारला की आपली कर्म सुधारतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. एकदम सोप्या भाषेत. आपणच आपल्या कर्मासाठी जबाबदार आहोत. त्यामुळे आपण आपलं रिॲक्ट करण्याची, कुठल्याही परिस्थितीला आपण कसं तोंड द्यायचं हे आपण सुधारलं की आपली कर्म सुधारतात. त्यामुळे भविष्यात येणारे जे सिच्युएशन आहेत त्या चांगल्या होतात. याचा अर्थ असा की आपल्या शरीरातून घडणाऱ्या क्रियांसाठी आपल्या स्वभावाला बदलणे गरजेचे आहे. जेव्हा आपण हे समजतो की आत्मा काही करत नाही, तेव्हा आपण तणावमुक्त होतो. मनावर विजय मिळवा आणि स्वतःच्या स्वभावाला शुद्ध करा, म्हणजे तुम्ही या जगाच्या गोंधळातही शांत राहू शकाल. असंच या 13व्या आणि 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे. हरि ओम तत्सत.